जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही ऐसा भाव दे काही ऐसा भाव दे काही जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही ऐसा भाव दे
जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न पडे तिथे तुझ्या पाया करीवाया नवजते काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न तुका म्हणे विषमे सारी ठाणे दरी जीवासी काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम
पानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी नमो दशरथ बिहारी सिया सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी सिया राम सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पानी जय हनुमान ज्ञान प्रसाद देखो पीस राम बलधामा अंजनी पुत्र पवन हे दुख
तिकडे देव जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न अनंत कृपा विभूषी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू तडित विनिंदित पीतांबर धारी स्वराचा आवाज कमी करत कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता सादर केला विठला विठला भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने आपल्या या पुण्यस्थलीला गोदावरी मातेच्या पवित्र तटावरती मौजे श्री क्षेत्र खानगाव थडी या सुंदर आणि गोड गावामध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव या सुंदर आणि गोड वर्षाच्या निमित्ताने अर्थात सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सव शब्द जरा उच्चारायला कठीण आहे अर्थ त्याच्यापेक्षा जास्त कठीण आहे सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सव 7 शतकाच्या नंतरचा सुवर्ण महोत्सव सरळ भाषेत सांगायचं म्हणजे 7.5 सेवा जन्मोत्सव माझ्या निवृत्तीनाथांचा आणि या सोहळ्याचा रौप्य महोत्सव निवृत्तीनाथांच्या जन्मोत्सवाचा सुवर्ण आणि सप्ताहाचा रौप्य दोन्हीच मिळून झाला अमृत महोत्सव अत्यंत खरोखर अमृतासारखं हे वातावरण या गोड गावामध्ये चालू आहे आज समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने सर्व तरुण तडफदार कार्यकर्ते मंडळी अगदी सर्वच जण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून या कार्यक्रमाला भव्य आणि दिव्यता प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र जीवाचं रान करून धडपडणारी सर्व तरुण तडफदार मंडळी जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवायचे करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणांनी जर मनावर घेतलं तर क्रांती करू शकतात तरुण अत्यंत सुंदर देखणा अगदी दैदिप्यमान करणारा हा सुंदर उत्सव सोहळा जरा आवाज वाढवायचा फीडबॅक कमी आहे जरा
अत्यंत वैभवशाली असणारा हा उत्सव सर्व ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशीतील सर्व सद्भाविकांच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून हा सोहळा संपन्न होतोय। या जागराची कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली, आदरणीय आमचे दशरथराव दादा यांच्या माध्यमातून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत आलं। खऱ्या अर्थानं या सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व नामांकित मंडळी आहेत, ज्यांच्या गोड आवाजाने संबंध महाराष्ट्राला वेड लावलेला आहे। असे एकाहुनी बळी रे को बड छोट कहत अपराधू, कोण लहान आणि कोण मोठं हे म्हणणं म्हणजे अपराध होऊ शकतो कदाचित आपल्याकडून। त्यांना एकमेकाशी कंपेअर आपण नाही करू शकत। एवढी सगळी हिमालयाच्या उंचीची मंडळी आज आपल्या या गावामध्ये गोड गायन करण्यासाठी उपस्थित आहेत, ज्यांची सुंदर चाल आता संपन्न झाली। आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार, गोड गायनाचे आणि गोड आवाजाचे धनी, विशेष भगवंताची कृपा ज्यांच्यावरती आहे, हरिभक्तपरायण श्री संजयजी महाराज आपल्याही चरणी वंदन आहे। त्याचबरोबर गोड ज्यांनी सुरुवातीला चाल गायली असे संपतजी महाराज आपल्याही चरणी मनस्वी वंदन आहे। या दोघांच्याही त्या गोड चालीला सुंदर मधुर असा मृदंगाची साथ ज्यांनी केली, परम आदरणीय हरिभक्तपरायण ऋषिकेशजी महाराज आपल्यालाही मनापासून धन्यवाद। परम आदरणीय ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे आपण या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण श्रवण केलं। माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची सेवा ज्यांनी 7 दिवस पर्यंत या मंडपामध्ये धर्ममंडपात केली, आपल्या गावाचं संबंध, गावाचं ज्यांच्यावर प्रेम आहे आणि गावावरही ज्यांचं नितांत प्रेम आहे, असे आपल्या सगळ्यांना हवे हवेसे वाटणारे, माझ्या जीवाचे जीवलग असणारे आदरणीय श्री विठ्ठलजी महाराज शास्त्रीजी आपल्याही चरणी वंदन आहे। त्याचबरोबर संगीत अलंकार हरिभक्तपरायण आपल्या भागाचं परिसराचं वैभव भूषण आदरणीय श्री सानप महाराज आपल्याही चरणी वंदन आहे। त्याचबरोबर आदरणीय बाबा आपल्यालाही मनापासून वंदन। या सर्व छोट्या छोट्या गोपिका आणि हे गोपाल या सगळ्यांना मनापासून वंदन आहे। गोड असे चोपदार आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम ऑपरेटिंग करण्यासाठी आमचे दादा आहेत। काय नाव तुमचं दादा? त्याचं नाव असं ना सिस्टमचं काय? वाह वाह, खरोखर अत्यंत टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी सुंदर ऑपरेटिंग ज्यांचे, आदरणीय दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे सगळ्यांनी। वाह, सर्व आमचे युट्यूबर वाले सगळे युट्यूबचे दादा लोक, तुम्हालाही मनापासून धन्यवाद। माझ्या बरोबर आलेले महाराष्ट्रभर कीर्तनाच्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिलं पाऊल ज्यांनी युट्यूबच्या क्षेत्रामधून टाकलं असे मराठी हॉटस्पॉटचे मालक असणारे आमचे अरविंद दादा आज आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मनापासून तुम्हालाही धन्यवाद। आणि आपण सर्वजण श्रोते सज्जन भक्तिमती माता पेटी मास्तर बाबा आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो आणि उर्वरित वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग सेवेकरता सादर केलाय। सज्जन हो, मागणी पर प्रकरणातील अभंग आहे, परंतु या अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी आजचा दिवस फार महत्वाचा आहे, अत्यंत मंगळतेचा दिवस आहे। सज्जन हो, माझ्या संबंध महाराष्ट्रात, संबंध भारत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा दिवस आहे। कालचा दिवसही सेलिब्रेशनचा होता, पण काही विशिष्ट लोकांसाठी होता, पण आजचा सनातन धर्माला मानणाऱ्या, सनातन हिंदू संस्कृतीला मानणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणातला आजचा दिवस म्हणजे दत्त जयंती उत्सव सोहळा आहे। आज सगळ्या भारत देशामध्ये तो दत्त जयंती उत्सव सोहळा अर्थात दत्त भगवंताचा जन्म उत्सव
महात्मा अत्रेय आणि अनुसूया या दोघांच्या पोटी भगवंतानं अवतार धारण केला. अनुसूया कोण आहे? दत्तात्रेय कुणाला म्हणावं, अत्रेय कुणाला म्हणावं? अत्रेय हे नाव जे आहे सज्जन हो, मुलांमुळे बापाचं नाव पडलंय. एरवी बापामुळं मुलाला किंमत येत असते, पण इथं मुलांमुळं बापाची ओळख तयार झाली. अत्रेय, त्रय म्हणजे तीन आणि अ म्हणजे नाही. जे दिसायला तरी तीन दिसत असले पण ते तीन नसून एकच आहे असा ज्याचा अर्थ आहे त्याचं नाव आहे अत्री. आणि आईचं नाव आहे अनुसूया. असूया म्हणजे जी, असूया या शब्दाचा अर्थ आहे निंदा. जी या जगामध्ये जी कोणाचीच निंदा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाची मत्सरी करत नाही, कोणाच्या विषयी अंतकरणामध्ये आकस भाव जिच्या अंतकरणात नाही, तिचं नाव अनुसूया. आणि असं जे व्यक्तिमत्व असतं सज्जन हो, साहजिकच जो कोणाची निंदा करत नाही, जो कोणाचा द्वेष करत नाही, जो कोणाचा मत्सर करत नाही, भगवान परमात्मा त्याला मोठं केल्याशिवाय राहत नाही. आणि ती सामान्य नव्हती, एक निष्ठावंत प्रतिभाशाली पतिव्रता स्त्री होती सज्जन. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सुद्धा जिची कमांड होती अशी होती ती अनुसूया. निष्ठावंत पतिव्रता धर्माचं पालन तिने करावं. त्याही पुढे जाऊन सांगल सज्जन हो, जगाचा बाप असणारा प्रभू रामचंद्र आणि जगत जननी असणारी मा भगवती जानकी माता, त्या जानकी मातेला पतिव्रता धर्माची लक्षणं जिनी सांगावेत तिचं नाव आहे सज्जन हो अनुसूया. पतिव्रता जगात कुणाला म्हणावं? आणि आपल्या पतिव्रता धर्माचं पालन जिने काटेकोरपणानं केलं. नारीच्या जीवनामध्ये जर पतिव्रता धर्माचं पालन केलं ना तर फार मोठी ताकद निर्माण होते सज्जन हो. किती ताकद निर्माण होते सांगू? दोघं नवरा बायको होते, दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं. पत्नी पतिव्रता होती. एक दिवस पती ड्युटीवरून घरी आला. घरी आल्याबरोबर थकलेला, भागलेला, सिनलेला तो पती घरी जसा आल्याबरोबर पत्नीच्या मांडीवर, खाटावर बसला आणि मांडीवर डोकं टेकून त्याला झोप लागली. 1-1.5 वर्षाचं छोटस बालक त्या पलंगावरून खाली उतरलं आणि घराच्या दारामध्ये एक यज्ञ अंगणामध्ये पेटलेला होता. त्या यज्ञाच्या दिशेने ऋषिकेश महाराज ते गेलं. बाप झोपलेला आहे, आई पाहते आपलं बाळ, निरागस बाळ यज्ञाकडे चाललेलं आहे. आता ते यज्ञात पडून जळून खाक होणार आहे हे त्या आईनं पाहिलं. काय करावं कळेना सज्जन हो. पटकन उठून जाऊन त्या बाळाला उचलून आणावं तर इकडे पतीची झोपमोड होणार आहे, पतिव्रता धर्म नष्ट होतोय. आणि जर नाही जावं तर एकीकडे वात्सल्य आहे. धर्म स्नेह उभयमती घेरी. धर्म आणि स्नेह या दोन्हीच्या संघर्षामध्ये ते मातृत्व अडकलं. पण तिने सज्जन हो निर्णय घेतला, मुलं भविष्यात किती होतील पण एकदा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो पुन्हा कधीच मिळणार नाही. डोळे तिने बंद केले, त्या बाळाला जाऊ दिलं. सज्जन हो थोड्या वेळानं पतीला जाग आली. तो पती तिला विचारतोय, अगं आपलं बाळ कुठे आहे? त्यावेळेला ती सांगू लागली, मालक आपलं बाळ माझ्या समोर यज्ञाकडे गेले, आता ते जळून खाक झालं असेल. दोघा नवरा बायको उठले, लगबगीने धावत गेले. सज्जन हो अंगणामध्ये जाऊन पाहतात खरंच ते बालक यज्ञात पडलेलं होतं. छोटे छोटे लहान लहान मुलं हातामध्ये फुलं घेऊन जसे खेळतात ना, पेटलेले कोळसे हातात घेऊन ते यज्ञात उभं राहून ते बाळ खेळत होतं. सज्जन हो अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही. त्याचं कारण तिनं पतिव्रता धर्माचं पालन केलं. अग्नी सुद्धा जाळू शकला नाही, एवढी ताकद त्या पतिव्रता धर्मात आहे.
आणि त्या पतिव्रता धर्मामुळे देवता लोकांचं मन आकृष्ट करण्यामध्ये सक्सेस झाली सज्जन हो अनुसया माता। या देवता लोकांना तसा विचार केला तर देवता लोक सुद्धा ईर्ष्याळू असतात बघा। कधी कधी आपल्याला वाटतं बघायला वरपंखी जर बघायला गेलो तर असं वाटतं की माणसं मोठे आहेत श्रीमंत आहेत, पण काही श्रीमंत माणसं नुसते दिसायला मोठे असतात, वैचारिक लेवल त्यांची फार खालवलेली असते। माणसाने परिस्थितीने भौतिक परिस्थितीने श्रीमंत असण्यापेक्षा मानसिकतेने त्याने श्रीमंत असावं। मी नेहमी सांगत असतो सज्जन हो, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती। मुरगळलेला पाय आणि आखूड विचाराचे आणि आखूड आचाराची माणसं कधी मोठे होत नसतात। ती अनुसया आहे सज्जन हो। जगात कोणाचीच ईर्ष्या कोणाचाच द्वेष मत्सर निंदा तिने केली नाही, कारण तिला माहिती आहे परनिंदा सम अघनगरीसा। या जगामध्ये दुसऱ्याची निंदा करणं जेवढा पाप आहे सज्जन हो, तोंडाने निंदा करणं जेवढा पाप आहे त्याच्याही पेक्षा जास्त पाप दुसऱ्याची निंदा कानानं ऐकणं सज्जन। जीवनात तोंडानं कोणाची निंदा करू बी नये आणि कोणाची कानानं निंदा ऐकू पण नये, सारखंच पाप आहे। विनाकारण पापाचे भागीदार बनू नये। ती अनुसया आहे सज्जन हो, तिला आनंद आहे जर कुणी मोठं होत असेल आपल्या समोर तर स्वागत केलं पाहिजे फ्रॉम द हार्ट, तहे दिल से स्वागत केलं पाहिजे सज्जन हो। आपल्यातला माणूस जर एखादा मोठा होत असेल ना त्याला पुश केलं पाहिजे। पण जी माणसं ईर्ष्याळू असतात, नाही सहन होत काही लोकांना, भले ते वर जरी राहत असले उंच निवास नीच करतुती देखील सकळी पराई विभूती। राहतात ते वर, गिधाड पक्षी असतो सज्जनो, गिधाड आकाशात उंच भराऱ्या मारतो पण नजर मात्र त्याची जमिनीवरच्या किडे मकुड्यावर असते। काय उपयोग इतक्या उंच जाऊन तरी? उंची गाठली आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये, पण नजर मात्र त्याची दृष्टिकोन ऍटिट्यूड वाढलेला नाही, उपयोग नाही काय त्याचा। राहतात ते देवता लोकवर, पण सज्जन हो ज्या वेळेला त्या पतिव्रता निष्ठावंत पतिव्रता असणाऱ्या अनुसयाचा प्रताप संबंध त्रिलोक्यामध्ये तिचा पुरुषार्थ गाजला। सज्जनाची कीर्ती वाऱ्या हाती माप, वाऱ्यासारखी तिची कीर्ती पसरली। प्रत्येकाच्या मुखात एकच नाव अनुसया। देवता लोकांच्या माता ज्या पत्न्या होत्या सज्जन हो, जलन व्हायला लागली त्यांना। घरी नवरे आले की सगळ्यांनीच एका सुरात बोलायला सुरुवात केली। संजय महाराज सगळ्या म्हणू लागल्या, आहे तरी कोण अशी बाई जी रातोरात व्हायरल झाली? आहे कोण ती नेमकी? रातोरात नव्हती व्हायरल झाली महाराज, तर काय युट्यूबचा जमाना थोडा आहे? आयुष्यभर जिने आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलंय, सगळ्यांच्या मुखात तिची चर्चा। शंकराची पत्नी, ब्रह्मदेवाची पत्नी, भगवान विष्णूची पत्नी, या तिन्ही पत्नीने आपल्या नवऱ्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला। कोण आहे म्हणा ती बाई? आमच्यापेक्षा श्रेष्ठ कशी काय असू शकते ती? आम्ही एवढे मोठे असताना आमच्यापेक्षा, खरं सांगू सज्जन हो, संजय महाराज जर भारी गात असतील तर शिवानंद शास्त्रीने त्यांचा द्वेष करू नये, त्यांचा स्वीकार करावा, ते माझ्यापेक्षा ग्रेट आहेत म्हणून। बस द्वेष करण्यात मजा नाही राहिलेली सज्जन हो, स्वीकार केला पाहिजे। स्वीकार, आपल्यापेक्षा वरचढ माणसाचा आदर केला पाहिजे, आपल्या समान व्यक्तीशी मैत्री केली पाहिजे, आपल्यापेक्षा लहान जर असेल तर त्याला आशीर्वाद दिला पाहिजे, आणि आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे सज्जन। द्वेष करण्यात मजा नाही। या तिघींनी द्वेष करायला, मत निंदा करायला सुरुवात केली। माग कोण आहे म्हणे अशी ती बाई? मालक जमणार नाही,
आमच्यापेक्षा जर तिचं महत्व या त्रिभुवनामध्ये वाढत असेल तर काय कामाचं आमचं? मोठ्याच्या बायका म्हणून गेल्यात, मजा काय मग आम्हाला? जमणार नाही म्हणे. तिचं प्रस्थ खालसा करून टाका, तिचा पातिव्रत्य भंग करून टाका, जा म्हणे. आता हे तिघी बैल निघाली. बायकाचं ऐकणाऱ्याला बैलच म्हणावं लागेल ना. काय म्हणतात तुमचं काय? तर दुसरा काही शब्द आहे का? देव जरी असला आणि कोणी महादेव जरी असला तर शेवटी बायकोच ऐकत असलं तर काय खरं? त्यांनी पुरुषार्थी म्हणून घेण्याचा विचारच डोक्यातून काढून टाकावा. विठाला विठाला इथलं नाही सांगायला ना, तिकडचं ती वरच सांगायला. ऐका, ये तिघच्या तिघही गेले सज्जन हो, दारात गेले. ओम भवती भिक्षाम देहि माते. भिक्षा मागितली. काय देऊ? बोला महात्मा हो, क्या दे सकती हूं मैं आपको बताओ. काय मागितलं महाराज? हे बिले खट्याळ माणसं होते. त्यांना माहिती होतं की काही बी मागितलं तर आपल्याला देईल. पण त्यांनी जरा पुढचा ऍडव्हान्स मध्ये पाऊल टाकून मागणी मागितली. जनतेला असं वाटलं ती मागणी ही पूर्ण करू शकणार नाही. काय मागितलं? विवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला दक्षिणा पाहिजे. विवस्त्र अवस्थेमध्ये ज्या वेळेला दक्षिणा मागितली, तिच्या लक्षात आलं यांचा डाव काय. ती बी पतिव्रता होती. महाराज सुरुवातीला प्रमाण बोलून गेलो. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता. तिने आपल्या पावरचा, आपल्या ताकदीचा वापर तिने केला. तुम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये दान पाहिजे ना, दक्षिणा पाहिजे ना, द्यायला तयार आहे म्हणे. आणि आपल्या पावरने, आपल्या तप सामर्थ्याने, आपल्या पतिव्रतेच्या बळानं सज्जन होत्या माऊलीने, त्या मातेने त्या तिन्ही देवता लोकांना छोटे छोटे बालक बनवले. बालक छोटे छोटे. आणि तिघांनाही उचलून आपलं स्तनपान करविलं सज्जन हो. आई झाली, माय झाली, त्यांना बाळ बनवले. नवरे गेले होते परीक्षा घ्यायला, पण त्यांना स्वतःच पेपर द्यावा लागला तिथे. कसं काय आणखी परत येत नाहीत म्हणून या तिघी बी पुन्हा पाठीमागून आल्या. शोधत शोधत पत्ता काढत 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 बरोबर शोधलं त्यांनी खानगाव थडी. राईट. आल्या महाराज, आल्या बरोबर पाहिलं ते तिन्ही बाळ पाळण्यामध्ये झोपलेले आहेत. त्या देवता लोकांच्या पत्न्या तर जागेवर आईस्क्रीम झाल्या महाराज, जागेवर. काय करावं त्यांना काही कळेना. शेवटी सरेंडर झाल्याशिवाय पर्याय नव्हता. पाय धरले सज्जन हो त्या अनुसया मातेचे. मोठे माणसं त्याला म्हणतात बघा, समोरच्या शरणागत कहू जे तजही निज अनहित अनुमानी. जे शरण आलेल्याला अभय दान देत नाहीत ते स्वतःचा कल्याण करत असतात. म्हणून जगातला सगळ्यात मोठी जर आपल्या स्वतःचा बचाव करायचा असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे सरेंडर करणं. जिथं आपली ताकद, आपली बुद्धी, आपलं चातुर्य संपून जातं ना, तिथं सरेंडर करून द्या. या तिघींनी स्वतःला सरेंडर करून टाकलं आणि विनंती केली, कृपया आमचे पती आम्हाला परत करा. त्या मातेनं सांगितलं, तुमचे तिघींचे पती पाळण्यामध्ये आहेत, झोपलेले. आपला आपला पती ओळखायचा आणि बेशक उचलून घेऊन जायचा. गेल्या पाळण्याच्या जवळ तिन्ही मूर्त्या सारख्याच. विठ्ठल महाराज तिन्ही मूर्त्या सारख्याच. जर समजा आपला पती उचलायचा म्हणून दुसऱ्याच्याच पतीला हात लावला तर स्वतःला पतिव्रता समजून घेत होत्या, त्रिलोक्यात गाजलेल्या पतिव्रता. आता पडल्यानं धर्म संकटात 3 जण झोपलेले, तिघापैकी आपला पती ओळखायचा नाही, ओळखता आला महाराज. शेवटी त्या मातेला पुन्हा शरण जावं लागलं. ती माता मानली नाही तशी. त्या मातेनं सांगितलं की हे मातांनो, तुम्ही माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, पण ती परीक्षा आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी वरदान ठरली आहे.
कधी कधी दुसऱ्याची परीक्षा सुद्धा सज्जन होती आपल्यासाठी फार आपल्या स्वतःला मोटिवेट करत असते. त्या मातेनं त्या पुन्हा सगळ्यांना विनंती केली, मी तुमचे सगळ्यांचे पती तुम्हाला परत करते, परंतु एका अटीवर, जर तुमचे पती माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेणार असतील तरच मी तुमचे पती तुम्हाला परत करते. विचारा म्हणे तुमच्या पतींना, ही माझी मागणी मान्य आहे का? तिन्ही देवता लोकांनी एकमताने ठराव पास केला आणि तिघांनीही एकाच वेळेला अनुसूया मातेच्या पोटी जन्म घ्यायचा ठरवला. आणि तो जन्म म्हणजे भगवान दत्तात्रयाचा. विठला विठला हे अगदी शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला का सांगितलं, कारण आज दत्त जयंती उत्सव आहे. बहुतेक 4 ते 6च्या वेळात कीर्तन असतात गावागावामध्ये दत्त जन्माच्या उत्सवाचे. स्पेशली संध्याकाळचं कीर्तन वेगळं आणि दत्त जन्माचं कीर्तन. पण आपल्याकडे ते दत्त जन्माचं कीर्तन न झाल्यामुळे हा एक छोटेखानी प्रसंग मी तुमच्या समोर मांडला. ती मागणी अनुसूया मातेची माझ्या भगवंतानं पूर्ण केली आणि म्हणून आजचा दिवसही मागणीचा आहे. तुकोबारायने सुद्धा भगवंताकडे मागणी केली. काय मागणी केली आणि कशी केली जरा लक्ष देऊन ऐका. विठला विठला श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सज्जन हो, भगवान परमात्म्याकडे विशिष्ट अशा प्रकारच्या भावाची मागणी करताय. या जगात आपण जर बघायला गेलो तर असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही. भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात भाव आहे. प्रत्येकाच्या, काही लोकांच्या मनामध्ये देवाविषयी आस्तित्वाचा भाव आहे, काहींच्या मनामध्ये नास्तित्वाचा भाव आहे. आस्तित्वाचा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला आस्तिक असा शब्द आहे आणि नास्तित्वाचा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला नास्तिक असा शब्द आहे. जे देवाला मानत नाही, जे संताला मानत नाही, जे शास्त्राला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणावं. नास्तिक. त्या नास्तिकाच्या नजरेमध्ये ते म्हणत असतात असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम हेतुकम. जगत आहुः अनीश्वरम. या जगामध्ये ईश्वर नावाचं, देव नावाचं तत्व कधी नव्हतं आणि कधी नसणार आहे. देव या जगामध्ये नाहीच अशी भावना ज्याची आहे त्याला नास्तिक म्हणावं. याच्यामध्ये मला वाटतं जास्त वर्ग सत्य ना भाबड्या लोकांचा नाही. हे नास्तिक हे डिपार्टमेंट जे आहे ना याच्यामध्ये सर दशरथजी जास्त करून वेल क्वालिफाईड, एज्युकेटेड, स्वतःला समजणारी मंडळी याच्यात जास्त नास्तिक आहे. एक जण मला काल परवा भेटला होता, PhD होल्डर, 1,40,000 रुपये पेमेंट. सहज काहीतरी आमचा असा विषय निघाला, वडिलांची डेथ झाली होती. माझ्याकडे आला, म्हणला महाराज गोड जेवणाचं कीर्तन करायचंय आमच्या वडिलांचं. मग कीर्तनाला तुम्ही आलं पाहिजे अशी माझी विनंती. म्हणलं काहीच विषय नाही, बिलकुल येणार, पण त्याच्यासाठी चांगले 2 गायक पाहिजे, एक वादक पाहिजे, 5-25 टाळकरी लागतील. ते म्हणला ते बाकीचं नको म्हणे, त्याचं बाकीचं काय करायचं, तुम्ही एकटे या, कीर्तन करा आणि आपलं काय असेल तर तुमचं घेऊन जा म्हणे. त्याला म्हणलं भाऊ एकट्यानं कीर्तन होत नसतं. एकट्यानं कीर्तन होत नसतं, हे सगळं कीर्तनाला लागत असतं. चांगले 2 गायक लागतात, चांगला एक वादक लागतो, 5-25 टाळकरी लागतात, मग कीर्तन होत असतं. ते म्हणा हो महाराज आम्ही त्या तुमच्या त्या लफड्यात पडतच नाही म्हणे, आम्हाला तसलं काही माहितच नाही, त्याचा आमचा लांबपर्यंत संबंध नाही. उगा आता ते परंपरा चालत आली म्हणून आम्हाला ते करावं लागते. करतो कशाला उपकार, बापावर सुद्धा उपकार करतो सज्जन हो. अरे सरळपणे माणसं बोलून जातात आमचा आणि त्याचा काही संबंध नाही. मी म्हणतो अशा अवलादीने चुकून हिंदू धर्मात जन्म घेतला सज्जन हो. त्या पाकिस्तानात जन्माला यायला पाहिजे होत्या सगळ्या अवलादी, तिकडच बाउंड्रीच्या अलीकडे सुद्धा नको ते. अरे ज्या संतांच्या भूमीत आपण राहतो ही माती सामान्य नाही सज्जन हो.
किती स्वाभिमान असला पाहिजे। अरे मुंबई प्रांतामध्ये जर आपण गेलो तर आपण म्हणतो धावतं युग आहे, आणि त्या धावत्या युगाबरोबर ती मुंबई शहर हे धावतंय। पण जर कधी गेला सज्जन हो, आवर्जून एखाद्या वेळेला तरी जाऊन बघा, ज्या मुंबईच्या परिसरामध्ये कुठे सप्ताह जर असेल तर त्या ठिकाणी जाऊन पहा, क्लास 1 क्लास 2 अधिकारी जरी असला, कीर्तनाच्या अगोदर 7 वाजता कीर्तन असलं तर 6:30 वाजता मंडपात हजर असतो। ड्युटीवरून घरी आल्याबरोबर आपला युनिफॉर्म काढून ठेवतो, धोती घालतो, अंगावर नेहरू घालतो, सुंदर गळ्यात उपरणं, डोक्याला टोपी लावून, गळ्यात टाळ घेऊन टाळ करायच्या लाईनीत उभं राहायला लाजत नाही सज्जन हो। क्लास 1 अधिकारी मुंबईचा। आपले 30-40 हजार रुपये पगार जर असला, थोडासा साहेब म्हणून जर हिंडायला लागला, कपाळाला तिलक लावायच्या लाजा वाटतात महाराज आपल्याला। 99% लोक दाखवीन मी, बसलेले असतात ऑफिस मध्ये, पण कपाळाला तिलक लावा म्हणलं तर लाज वाटते त्यांना। अरे आपला धर्म, आपला देव, आपले संत ही भूमी सामान्य लोकांची नाही। आपुला ठेवीन अभिमान आणि आपुले करीन जतन। आपली संस्कृती याचा आपण अभिमान ठेवला पाहिजे। अरे आपण जर कधी महाराष्ट्र सोडून, आमच्या विठ्ठल शास्त्रीजींनी बऱ्याच लोकांना अनेक तीर्थयात्रा घडवल्या, महाराष्ट्र सोडून ज्यावेळेला आपण उत्तर भारतात जातो, उत्तर भारताची बॉर्डर क्रॉस करून जेव्हा आपण युके मध्ये प्रवेश करतो सज्जन हो, त्या युके मध्ये उत्तराखंड मध्ये प्रवेश करत असताना, बाय रोड जाताना, त्या रोड वरती बॉर्डरवर ग्रीन बोर्डावर एक वाक्य लिहिलेलं आहे। दशरथ महाराज, ते वाक्य असे पहा, ते वाक्य त्यांच्या राज्याचा स्वाभिमान दाखवतंय। त्या ग्रीन बोर्डावर वाक्य लिहिलेलं आहे, देवभूमि उत्तराखंड में, योग भूमि ऋषिकेश में आपका सहर्ष स्वागत है। देवाची भूमी, योगाची भूमी म्हणून तिथं वाक्य लिहिलेलं आहे सज्जन। मी म्हणेल जिथं जिथं महाराष्ट्राच्या बॉर्डर आहेत, त्या प्रत्येक महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सुद्धा असंच एक ग्रीन बोर्डावर वाक्य लिहिलेलं असलं पाहिजे, स्वागत करण्यासाठी, वेलकम करण्यासाठी। संत भूमी महाराष्ट्रात आपलं सहर्ष स्वागत आहे। जोरदार ताली होतो, जोरदार। पवित्र ते कुल पावन तो देश, ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, आणि अशा पवित्र देशात आपला जन्म झालाय। आपल्याला सार्थ स्वाभिमान असावा सज्जन हो। या भारत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, या देशाविषयी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये? अटल जी ने म्हणावं, अरे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, भारत भूमि का टुकड़ा नहीं है, ये तो जीता
का राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है। इसका कंकर कंकर शंकर का रूप है, इसकी नदी नदी गंगा का स्वरूप है। हम जिएंगे तो इस मिट्टी के लिए और हम मरेंगे भी तो इसी मिट्टी के लिए। मरने के बाद यदि हमारी जब अस्थियां गंगा जी में बहाई जाएगी, बहती हुई गंगा के लहर को यदि कान लगा करके कोई सुनेगा तो अटल जी कहते हैं उस लहर से भी एक ही आवाज निकलेगी, भारत माता की स्वाभिमान। भूमी सजन हो संतांची, ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही मायभूमी ही अमुची। महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा आमचा आहे बाण, ही अमुची आहे माती। आसमानी झळके भव्य पताका, भगव्या जलपट्टीचा। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची। राकट देशात अंतर देशा, दगडाचा देशा। प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशाला। भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी। एक अपनाचे भरती पाणी मातीच्या गागरी। गांधी आणि संतांची भक्तांची माळ करंती। देव देश आणि धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची, काव्याची अष्टविनोदाची, ही भूमी साहित्याची। मी म्हणेल सज्जन हो, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा भगवंताचा भक्त असला पाहिजे। जगावर जीवनात जन्माला यावं देवभक्त म्हणून, देशभक्त म्हणून, नाही तर धर्मभक्त म्हणून। देवाला न मानणारा एक वर्ग ज्याला नास्तिक म्हणतात, त्यांच्या अंतःकरणात देव नाही असा निगेटिव्ह भाव आहे। मला वाटतं सज्जन हो, अशा निगेटिव्ह लोकांचा कीर्तनामध्ये आपणही विचार केला नाही पाहिजे। ज्यांना देव मान्य नाही, ज्याला संत मान्य नाही, ज्यांना धर्म मान्य नाही, ती माणसंच आम्हाला मान्य नाही। ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती। जे देवाला म्हणतात सज्जन आहोत ती माणसं आपल्यात लक्षात घ्या। आज असो, आपल्याला त्या विषयाकडे जास्त जायचं नाही। आपल्याला या अभंगातून आज विचार त्यांचा करायचा आहे सज्जन हो, जी देवाला म्हणतात। देवाविषयी ज्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे। या जगामध्ये आपण जर बघायला गेलो सज्जन हो, तर देवाला मानणारे जे वर्ग आहेत त्याच्यात 3 प्रकार आहेत। आता इथं बसलेल्यापैकी सगळे जण आपण देवाला मानणारेच आहेत, म्हणूनच आपण आपली घरदार सोडून इथं आलो आहे। पहिला वर्ग या जगात देवाला मानणारा, त्याला विचारा या जगात देव आहे का? तो म्हणतो आहे। आहे तर मग कुठे सांग? तो सांगतो या जगामध्ये देव मंदिरात आहे। मला वाटतं आपण सगळे त्या 1 नंबरच्या वर्गातच आहेत। आपल्याला सुद्धा देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही। देवळात देवाचं अस्तित्व म्हणणारा एक वर्ग आहे। 2 नंबरचा वर्ग आहे सज्जन हो, त्याला विचारा देव आहे का? तो म्हणतो आहे। आहे तर मग सांग ना बाबा, कुठे आहे तो देव? तो सांगत असतो देव जगातल्या प्रत्येक वस्तूत देव आहे, फक्त मंदिरातच नाही। विठ्ठल जळी स्थळी भरला, भरला। प्रत्येक घट घट में है राम रमैया।
सोपं नाही महाराज एवढ्या उंच स्वरामध्ये गायचं म्हणजे. देव नटला नाना परी 2 नंबरचा भाव मी सांगितला. 2 नंबरचा वर्ग आहे, त्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे. पण तो म्हणतो जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. दगडात देव आहे, झाडात देव आहे, पाखरात देव आहे, भिंतीमध्ये देव आहे, माणसात देव आहे, प्रत्येक वस्तूत देव आहे. आणि तिसरा जो वर्ग आहे सज्जन होतो याच्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स आहे. त्याला विचारा दगडात देव आहे का, माणसात देव आहे का, भिंतीत देव आहे का, झाडात देव आहे का. तो म्हणतो या सगळ्यात देव आहे का नाही मला माहिती नाही. कारण त्याला भिंत दिसत नाही, झाड दिसत नाही, माणूस दिसत नाही. देव नटला भरोनी उरला चराचरी. त्याला जग दिसत नाही, जगातली वस्तू दिसत नाही सज्जन हो. विष्णू माया जगा, विष्णू माया जगा, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म. विष्णू माया जगा, भेदा भेद ब्रह्मा मगा, भेदा भेद ब्रह्मा मगा. दृष्टी दिसे तेथे हरिरूप. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. जिधर देखता हूँ उधर तुम ही तुम हो. न जाने मगर किन ख्यालों में तुम हो. जैसे फरिश्ता कोई सो रहा है. तू ही मेरी मंदिर, तू ही मेरी पूजा, तू ही देवता हो, तू ही देवता हो. जिधर देखता हूँ उधर तुम ही तुम हो. ज्या दिशेला पाहिजे, ज्या वस्तूकडे पाहिजे तिकडे 3 नंबरचा जो वर्ग आहे त्याला परमात्माच दिसतो. लोक म्हणतात महाराज आयुष्यभर परमार्थ केलाय, बऱ्याच लोकांनी केलाय, पण एकदाही कुणालाच भगवंताचं दर्शन झालंय असा माणूस छाती ठोकपणे कोणी सांगायला तयार नाही. देव आम्ही साक्षात पाहिलाय असं सांगणारे माणसं का भेटत नाही. कोण म्हणतं तो देव दिसत नाही, कोण म्हणतं देव भेटत नाही. सज्जन हो, देवाला पाहण्यासाठी ती नजरही आपली तितकी शुद्ध पाहिजे. संसारामध्ये बरबटलेली आपली विकारी नजर सज्जन हो, ज्या नजरेमध्ये, ज्या दृष्टीमध्ये विकार निर्माण झाले त्या नजरेनं शुद्ध असणाऱ्या सात्विक परमेश्वराचं दर्शन कसं होईल. या जगामध्ये देव जर पाहायचा असेल ना सज्जन हो, तर जगातल्या प्रत्येक सुंदर वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा आहे सज्जन हो. आंखों से दुनिया की ओर देखोगे, आंखों से दुनिया की ओर देखोगे ना साहब तो कुछ भी नहीं दिखाई देगा. नजर से दुनिया को देखोगे तो नजारे दिखाई देंगे. नजर पाहिजे, नजर, जी नजर माझ्या संतांकडे होती सज्जन.
टाळी वाजवा नाही गजलला. सगळं आता कीर्तन संपुष्ट तर असं म्हणायलाच लावू नका टाळी वाजवा म्हणून. प्रत्येक सुंदर वस्तूमध्ये एकदा तुमची दृष्टी शुद्ध झाली ना तर प्रत्येक सुंदर वस्तूत भगवंताचं रूप दिसतंय. सत्य घडलेली घटना सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. जर आवाज वाढवा. पश्चिम बंगालमध्ये एक महात्मा होऊन गेले, साधू होऊन गेले, सज्जन हो, ज्यांचं नाव होतं स्वामी रामतीर्थ. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती त्यावेळेला सज्जन हो पाकिस्तानचं लाहोर शहर आणि त्या लाहोरचा अविभाज्य घटक भारताचा ते लाहोर शहर होतं आणि त्या लाहोरची युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून सर्व्हिस करणारे नाव होतं ज्यांचं प्रोफेसर तीर्थराम. एक दिवस सत्संग ऐकला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला. ज्या क्षणी सत्संगाचा खरा अर्थ कळाला, जीवनाचा अर्थ कळाला, त्याच क्षणी त्या सर्व्हिसला लाथ मारली, भगवी वस्त्र परिधान केले आणि संन्यास दीक्षा घेतली. सज्जन हो, अत्यंत कमी दिवसामध्ये, अत्यल्प काळामध्ये ज्यांची दृष्टी शुद्ध झाली, समान दृष्टी झाली, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, सगळीकडे भगवत साक्षात्कार व्हायला लागला. संन्यासी महात्मा सज्जन हो, पण लक्ष देऊन ऐका. त्या महात्म्याला गजब असा एक छंद जडला, जो छंद ऐकून तुमचे कान टोकरल्याशिवाय राहणार नाही. संन्यासी महात्मा पण दररोज सज्जन हो तमाशा बघायला जाऊ लागला. कुठं? तमाशाला संन्यासी जाऊ लागला. तमाशामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यांगनेचं नृत्य त्या साधून, त्या महात्म्यानं, संन्याशानं तासन तास तिच्या स्वरूपाकडे बघत बसावं. एक दिवस त्या महात्म्याच्या मनात इच्छा निर्माण झाली, आज मला प्रत्यक्षात तिला मी भेटणार आहे. तिचा शो समाप्त झाला. लोक आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. महात्मा गेटवर येऊन उभा राहिला. तेवढ्यात तिकडून ती आली. जशी नृत्यांगना आली, महात्मा समोर येऊन उभा राहिला. नख शिखांत तिच्या सौंदर्याकडे महात्मा पाहू लागला. त्यावेळेला त्या नृत्यांगनेच्या मुखातून शब्द निघाले. नृत्यांगना म्हणते त्या महात्म्याकडे पाहून, ओ महात्माजी, अरे महात्माजी, आप जैसे साधू को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नारी की ओर ऐसे टकटकी लगा के देखना अच्छा नहीं लगता. आप साधु हो, आप सन्यासी हो. महात्म्यानं फार गोड उत्तर दिलं. ऋषिकेश महाराज महात्म्याला उत्तर दिलं. महात्मा म्हणतो त्या नृत्यांगनेला, हे नृत्यांगना, अरे ना मुझे तुम्हारे सुंदर शरीर की जरूरत है, ना मुझे तुम्हारे खूबसूरत हुस्न की जरूरत है. मैं तो तुम्हारी ओर टकटकी लगा के इसीलिए देख रहा हूं कि तुम्हारा ये इतना सुंदर शरीर जिसने बनाया है, वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा. अरे तुला ज्यानं बनवलं तो माझा भगवान किती सुंदर असेल. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा.
जरासा कडकडाट निघत नाही हो. काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असतं आहे का. वो शहर शहर नहीं है, वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और वो कीर्तन की महफिल महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. इतका गोड आवाज काळीचा आला पाहिजे का. लय हुशार तुम्ही. इतकं ताणलो मी तेव्हा तुम्ही तितकी वाचला. लय हुशार माणसं तुमच्याकडचे दसरे तो. विठला विठला जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताचं रूप दिसतंय सज्जन हो. कोणतीही सुंदर वस्तू असू द्या त्या प्रत्येक सुंदरतेमध्ये परमात्म्याचा अंश आहे. वृंदावनातले संत गातात किती सुंदर दिसतोय तो परमात्मा. ज्यानं रचना निर्माण केलेली, ज्यानं बनवलेलं जग जर एवढं सुंदर आहे सज्जन हो. येत असताना त्या पुलावर जरा इतका उशीर होत होता मला तरी सुद्धा अर्धा मिनिट मी गाडी उभी केली. कुठं. गोदावरी मातेच्या पुलावरती. हा हा अद्भुत विहंगम नजारा महाराज. आयुष्य जर वाढवायचं असेल ना तर कमीत कमी 10 मिनिटं तरी दिवस मावळतीच्या वेळेला तशा पवित्र ठिकाणी जाऊन उभं राहिलं पाहिजे. सिद्ध काय गोड नजारा आहे ते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं सुंदर वातावरण दिसलं ना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर निघायचे. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बनकर, बादल से पटा वर्षा बनकर, फिर नहरे बनी नदियाँ गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. हर देश में तू, हर भेष में तू, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे रंग काय सुंदर आहे नजारा परमात्म्याचा सज्जन हो. हो 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 रे हो हो हो. जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला. कितना सुंदर भाग्य बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर भाग्य बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर भाग्य बिहारी, कितना लागे
सज्जन हो, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा। कजरा रे तेरे मोटे मोटे नैन, नजर ना लग जाए होए होए होए, नजर न लग जाए। बाके बिहारी तेरे नैना कजरा रे, नजर न लग जाए ओए ओए ओए, नजर न लग जाए। क्यों बार बार पर्दा बाके बिहारी कर दे। वारंवार देवाला पडदा टाकला जातो सज्जन हो तिकडे, कारण त्या भगवंताचं रूप तेवढं सुंदर आहे। जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये ते देवाचं रूप दिसलं पाहिजे। आज वृंदावनला जर आपण गेलो ना सज्जन हो, शास्त्री महाराजांसोबत आपण गेला असेल कधी, त्या वृंदावनातल्या कणाकणामध्ये भगवंताचं रूप दिसतंय। मुठभर माती जर घेतली ना आपल्याकडची दशरथ भाऊ, एक तर काळी असेल, नाही तर ती लाल असेल, नाही तर पांढरी असेल। पण वृंदावनातली माती मुठभर जर घेतली आपण हातामध्ये, तर माती दोन प्रकारची आहे। त्या मातीमधले जे कण आहेत ते दोन प्रकारचे आहेत। एक कण चमचम चमचम चमकतोय सज्जन हिऱ्यासारखा, आणि दुसरा कण काळा आहे। चमकणारा जो कण आहे ती माझी राधा राणी आहे, आणि काळ्या रंगाचा कण म्हणजे कृष्ण परमात्मा आहे सज्जन। प्रॅक्टिकली एखाद्या वेळेला गेलात कधी वृंदावनला तर बघा, म्हणून संत म्हणतात मेरे मेरे ब्रज की माटी चंदन है, कुछ लोग कहा करते हैं, मेरे ब्रज की माटी चंदन है। चंदनासारखी वृंदावनाची माती आहे। कणाकणामध्ये कणकणामध्ये परमात्म्याचा आविष्कार झाला पाहिजे। ती अवस्था सज्जना हो गोपीकांना झाली होती, पण त्या जिकडे पाहिल तिकडे गोविंद घ्या कोणी दामोदर, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, बोला बोला बोला, गोविंद घ्या पाहून सज्जन हो त्या वृंदावनातल्या गोपिका देहभान विसरून जात होत्या। विसरल्या काम धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी दावा त्या कोणी नंदा, कोणी दावा त्या कोणी नंदा, पृथ्वी दिली परमानंदा हो नंदा हो। त्या गोपिकांनी सज्जन हो पाण्याला जर गेल्या तर पाण्याहून येत असताना पायऱ्या चढताना सुद्धा विचार करायचा, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा। सगळीकडे भगवंताचं रूप त्या गोपिकांना दिसत होतं। तुकोबाराय म्हणतात देवा, अरे संसार करणाऱ्या गोपिका होत्या त्या, देहभान विसरून गेलेल्या होत्या, वेळ लागलं होतं त्यांना, सुदबुद विसरून गेल्या होत्या सगळे। मैं तो सुदबुद खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, जो जला लगा मुझे भी उतार मुरली वाले
गोपिका साक्षात भगवंताच्या रूपाला पाहून देवभान विसरून गेले असतील यात नवल नाही. त्या रूपाचं नुसतं वर्णन कीर्तनकार कीर्तनात करतात तर 9 वाजून गेले लोकांना कळत नाही. गेलेत पुढे गेला टाइम. जाऊ द्यायचं जर सकाळची नाराज तर व्हायचं नाही ना माझ्यावर. शाप देता नाही तर जाईन जळून मी. विठ्ठला विठ्ठला हा आनंद सज्जन हो कुणाला बी मिळत नाही. ती अवस्था परमार्थाची निर्माण झाली पाहिजे. आणि एकदा का ती अवस्था निर्माण झाली ना मग माझा परमात्मा निखळ आनंद त्या व्यक्तीला देत असतो. अध्यात्माचा परमार्थाचा निखळ आनंद कशाला म्हणतात तर तो आनंद सजन हो रासलीलेचा आनंद. रासलीलेचा आनंद कुणाला बी नाही दिला फक्त गोपिकांना दिलाय माझ्या भगवंताने विठ्ठल महाराज. तिथं कुणालाच परमिशन नाही प्रवेश नव्हता. एकदा रासलीला वृंदावनात चालली आहे. सगळ्या गोपिका सजून धजून आल्या. त्याच वेळेला कैलासातून पार्वती माता निघाली. सजून धजून निघाली. शंकर भगवंतानं पाहिलं. देवी कहाँ जा रही हो? रास लीला करने जा रही हो भगवान. वृंदावन में ब्रज भूमि में मेरे कन्हैया ने मेरे बाकी बिहारी ने रास लीला रची है. अच्छा अरे देवी जरा मुझे भी साथ में ले चलना. पार्वती माताला शंकर भगवान म्हणतात. पार्वती से बोले तू ऐसा सजाना भोलेनाथ को. पार्वती काय म्हणते बघा. ओ मोरे भोले स्वामी टचिंग देतात. कैसे ले जाऊं तुम्हें रास में वहाँ मोहन के सिवा कोई दूजन जावे उस रास में है. लगा के कजरा मोड़ के सारी चाल चले मतवारी गोकुल में आ गए. गोकुल में आ गए. श्री भोले भंडारी श्री भोले भंडारी ब्रज की नारी गोकुल में आ गए. शंकराने तो आनंद घेण्याची गोपिकेचं रूप धारण केला. तर शंकराला कुठं बारीक नाचता येत असतं का? शंकराचं नाचणं म्हणजे धांगड धिंगा महाराज तांडव करावं त्यांनी. दशरथ भाऊ शंकराला बारीक नाचायला जमत. शंकराचं नाचण्याला काय म्हणते? तांडव. असं गोपिकासारखं बारीक कमरा हात ठेवून जमतं का त्याला? धांगड धिंगा शंकराचं नाचणं मर्दानी आहे. शंकराचं सज्जन कसं नाचले महादेव ऐकायचे का? जरा हात वर करा सगळे निक्षा. जरा असा मस्त आवाज द्या. खोला जरा असं खोला द्या. सरळ हात टाईट हात करा मस्त एकदम बढिया. हे शिव तांडव सज्जन जे तोंडानं म्हणतात आणि जे कानानं ऐकतात ना त्याच्या जीवनामध्ये एवढं पुण्य प्राप्त होतंय ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही.
हे पोरांनो बोल नका ना एक साथ सुरुवात करा वरती ऊंचे ऊंचे मंदिर तेरे ऊंचा है तेरा धाम ओ कैलाश वाले बाबा हे भीमाशंकर बाबा हे कृष्णेश्वर बाबा हे नागनाथ बाबा हे वैद्यनाथ बाबा हम करते हैं तुझे प्रणाम सोह सिंधु सम विशाल जटाजूट जंगमा सोह सिंधु सम विशाल जटाजूट जंगमा गंग वितरण कुमत नील माथे ओ तम परिलाल लाल चंदन की कोल भाल गंग की तरंग माल मुक्ति प्रसाद कुंदन की कंठमाल कुंदन की कंठमाल विशाल फलकराल रूपमाल हर दयाल राधे राधे कमलवास नाग शेष सर्वसाध शंकर महाराज पांडवनाथ बोले महाराज राज पांडवनाथ हे फक्त 10% गायले. किती? 10% फक्त गायले. हे 100% गायचं म्हणजे सोपं काम नाही. गाणं बी सोपं नाही आणि वाजवणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. ऋषिकेश महाराजांना विचार,
अख्खं कीर्तन वाजवणं एकीकडे आणि तांडव वाजवणं एकीकडे. जोरदार टाळी वाजवायचा ऋषिकृष्ण वाजवायचा. दशरथ भाऊ मला म्हणतो ते तांडव म्हणा महाराज तेवढं. म्हणलं आम्हाला वाजवायला तसा लागतो. फार गोड महाराजांनी वाजवलं. राजा रावणानं लिहिलेलं हे शिवतांडव आहे सज्जन. अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत किचकट आहे. डबल ग्रॅज्युएट झालेला माणूस जरी असला त्याला सांगितलं एक लाईन कंप्लीट कर, इट इज इम्पॉसिबल. एक लाईन कंप्लीट नाही करू शकत इतका अवघड आहे महाराज ते. अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजुंबना मधुवताम स्वांतकम पुरांतकम भवंतकम मकांतकम गतांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे. दुषत विचित्र तल्पयोर भुजंग मौक्तिक अस्त्रजोर गरिष्ठ रत्नवस्त्रयोर सुमृति पक्ष पक्षयोर तृणाविंद चक्षुषो प्रजामहि महेन्द्रयोर समप्रवर्तितः कलासनासनं भजामि. जयत्वज प्रविप्रम प्रमद भुजंगमस्य सत्विनीर्गमत्रमस्वत्कराल भालहव्यवा धिमित् 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 ध्वनङ्गं तुङ्गमङ्गलं ध्वनिक्रमे प्रवर्तितः प्रचण्ड ताण्डवस्व. अखर्व सर्वमङ्गला कला कदम्ब मण्डली रसप्रवाह माधुरी विजुम्बना मधुवताम् स्वान्तकं पुरान्तकं भवन्तकं मकान्तकं गतान्तकान्तकान्तकं तमन्तकान्तकं भजे. कळालं सगळ्यांना? कळालं का? कळालं नाही? भजे भजे तेवढं कळालं तरी बदल. आता टाइम झाला त्याचा. शंकर भगवंताने सुद्धा तो आनंद घेतला सज्जन हो. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. जो गोपिकांना मिळाला तो कोबारा म्हणतात देवा तो भाव तू मला दे. कोणता पाहिजे कोणता दिलास काय केलो एकदेशी गुण दोषी संपन्न. एकदेशीत्वा भाव असेल तर गुणदोष दिसतात. तो भाव नको देवा. पडे ते तुझ्या पाया करी वाया न वजते. तुका म्हणे विषमी सारी. तुका म्हणे विषमे